एकदा स्वागत। आज मी तुमच्यासोबत प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ह्याची रेसिपी शेअर करणार आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूया। तर सर्वात प्रथम इथं मी रवा घेतलेला आहे, तर तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी खूप कमी क्वांटिटी बनवत आहे। ह्याचं जे प्रॉपर प्रमाण आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तुम्ही तिथे चेक करा। रव्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचा आहे, तर मी भाजून घेते। तर इथं रवा आपला हा भाजून झालेला आहे, तर ह्याला मी एका बाउलमध्ये काढून घेते। त्याच पॅनमध्ये आपल्याला आता शिरा बनवून घ्यायचा आहे, तर त्यासाठी मी तूप घेतलंय, तर तूप घालून घेऊयात आणि गरम व्हायची वाट पाहूयात। तर इथं तूप आपलं गरम झालेलं आहे। आता मी काजू आणि मनुके घेतलेले आहेत, तर सर्वात प्रथम आपण काजू भाजून घेऊयात, कारण की मनुके भाजायला वेळ लागत नाही। तर काजू पण आपल्याला थोडासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। काजू आपले फ्राय होत आहेत तोपर्यंत मी साईडला दूध सुद्धा आपल्या गरम करायला ठेवलेला आहे आणि इथं काजूचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे। काजू आपले भाजून झालेत। आता ह्यामध्ये मी मनुके घालून घेते आणि आपल्याला मनुक्याला सुद्धा फ्राय करून घ्यायचं आहे। मनुके भाजून झाले की त्यामध्ये आपल्याला भाजून ठेवलेला जो रवा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि तुपामध्ये 1-2 मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता इथं रवा तुपामध्ये भाजून झाल्यावर त्यामध्ये आपल्याला दूध मिक्स करून घ्यायचं आहे, पण गरम दूधच घालायचं आहे आपल्याला। आणि दूध घालताना थोडंसं लांबूनच घाला, कारण की त्याचे शिंतोडे अंगावर उडू शकतात, तर सांभाळून। आणि आपल्याला पुन्हा ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याला आपल्याला 1-2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे आणि हे बघा पुन्हा आपल्याला आता हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि प्रॉपर मिक्स झाल्यावर ह्यामध्ये आता आपल्याला साखर घालून घ्यायची आहे। मी जसं की तुम्हाला सांगितलं की ह्याचं सगळं प्रमाण जे आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तिथे तुम्ही नक्की चेक करा। आणि साखर मिक्स केल्यावर आपल्याला प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून साखर ही एकाच ठिकाणी राहणार नाही, सगळीकडे प्रॉपर मिक्स होईल। आणि साखर प्रॉपर मिक्स झाल्यावर आपल्याला ह्याला पुन्हा एकदा 1-2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। आणि इथं आपला शिरा जो आहे तो तयार झालेला आहे, काहीच वेळ लागत नाही, झटकीपट असा रेडी आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी जर का आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। घरी नक्की ट्राय करा। तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून साईडला जे बेल आयकॉन आहे त्यावर प्रेस करून ठेवा, जेणेकरून माझे नवीन अपलोड होणारे व्हिडिओ याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला पोहोचेल। धन्यवाद।